शुभं करोति। किमयाताई, तुम्ही आम्हाला विसरणार पण नाही ना? पालक वेडा आहेस का? अशी कशी विसरून तुम्हाला? हॅलो, कशी आहेस? बरी आहे. बराच वेळ लागला फोन उचलायला. डिस्टर्ब नाही ना केलं मी? सॉरी. तू कामात असशील. नाही रे, मी ते घाबरू नकोस. तुझ्याशी भांडायला किंवा कुठलंही एक्सप्लेनेशन मागायला मी फोन नाही केलाय. मला माहिती आहे तुझ्या पर्सनल आयुष्यात डोकवायचा मला हक्क नाहीये, पण तू कसा आहेस? मी मस्त आहे, फिट अँड फाईन. किंवा माझी एक इच्छा पूर्ण करशील प्लीज? कुठली? तू आणि आकाश, तुम्ही आज माझ्या कॅफेवर या. का? कशासाठी? तुम्ही दोघांनी माझ्या समोर एकमेकांना अंगठी घालावी अशी इच्छा आहे माझी. गप्प का झालीस की मी? फार आगाऊपणे मी काही मागितलं का? तुझी अशी मागणी का करतोस? कोणी सांगितलं तुला हे असं करायला? कोणीच नाही, माझं मलाच वाटलं. मला मनापासून वाटतंय की तू आकाशशी लग्न करावंस आणि सुखाचा संसार करावास. मी यापुढे तुमच्यामध्ये नाही येणार. मित्र म्हणून जर आपण एकमेकांसमोर येत राहिलो तर कदाचित मला जास्त त्रास होईल. विवेक दादा, आज तुम्ही केस जिंकलाय त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालाय. त्या डील मध्ये माझी काहीही चूक नसताना उगीच आपले संबंध दुरावले होते. मनावर एक ओझं होतं ते आज उतरलं. आपल्या नात्यावर जे काही डाग लागले होते ते सगळे पुसले गेले आज. अलगे पैसे दे. हे काय? हे तुझं स्त्रीधन आहे. आमच्यावर, या घरावर जेव्हा संकट ओढवलं तेव्हा तू खूप मोठ्या मनाने तुझे दागिने आम्हाला दिलेस आणि आमची लाज राखलीस. आणखीन एक, हे घे. हे काय? माझ्याकडून आणि वृषालीकडून एक छोटीशी भेट. कानातलं? दादा, आता हे कशासाठी? हे आमचं तुझ्यावरचं प्रेम आहे. तुझ्या लग्नापासून आम्ही तुला काहीच देऊ शकलो नाही, पण आता देऊ शकतोय. प्लीज घे, नाही म्हणू नकोस. आणि वृषालीचाही तसाच हट्ट होता. दादा, माणसावरती संकट आलं की कसं वागू नये हे तुम्हाला सगळ्या जगाने शिकवलं, पण यश मिळालं की कसं वागावं हे आज तुम्ही सगळ्या जगाला दाखवून दिलं. दादा,